नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे आमच्या शेतीमध्ये। सध्या जानेवारीचा महिना आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतात कोणकोणती पिके घेतली जातात याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून हे पुढील येणारे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर फायनली मी शेतामध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आमची शेती। इथे असे हिरवगार असे शेत, तसेच सध्या जानेवारीचा महिना आहे आणि मिरचीची लागवड केली जात आहे। इथे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, मिरचीच्या बिया पेरल्यानंतर साधारण 1 महिन्यानंतर अशा पद्धतीची रोपं येतात। ही रोपं नंतर काढून दुसऱ्या ठिकाणी लावली जातात। ते सध्या काम इथे चालू आहे। इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आहेत, तर मी तुम्हाला एक एक करून सर्व भाज्या दाखवतो। ही मक्याची झाडं आहेत। याला लागणाऱ्या बोंडातील जो दाणा असतो तो चवीला अतिशय चांगला असतो। तसेच या दाण्यांपासूनच आपण जे पॉपकॉर्न खातो तेही बनवले जातात। ही वालींची रोपं आहेत। वालींची भाजी
मला वाटतं सर्वांनीच खाल्लेली असेल. ही मुळ्याची भाजी, हे बघा इथं आहे, पुढे पण आहे इकडे. तरी पुढे पाहिलं तर पुढे पण तुम्हाला दिसेल. हे बघा, ही आहे लाल भाजी. ही सुद्धा चवीला चांगली असते. ही चिटक्याची झाडं, फुलं आलेली आहेत, म्हणजे साधारण थोड्याच दिवसात चिटके लागतील. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी काकडी खाल्लीच असेल, पण काकडीची जर तुम्ही वेल पाहिली नसेल तर ही बघा, अजून छोटी आहे, याच्यापेक्षाही मोठी होईल. ही आहे अलकुलची रोपं. मित्रांनो, तुम्ही कोणी अलकुल खाल्ले असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण साधारण जास्त बाजारात सुद्धा अलकुल जास्त भेटत नाही. ज्यांनी खाल्लं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजून अलकुल पाहिला नसेल तर स्क्रीनवर एक फोटो आहे, ते तुम्ही पाहू शकता. जनावरांच्या चाऱ्याचा कडबा हा एक प्रकार आहे. तुम्ही इथे कडब्याची झाडं पाहू शकता. कडबा हा एकदा कापल्यानंतर पुन्हा बी घालण्याची गरज नाही. फक्त त्या जमिनीवर खत आणि पाण्याचा जर चांगल्या प्रमाणे वापर केला तर त्याच देठांना पुन्हा एकदा झाडं येतात. शेताला पाणी देण्यासाठी हे मशीन आहे. याचा पाईप डायरेक्ट नदीत गेला आहे. हे बघा, हे मशीन रॉकेल आणि पेट्रोल या दोन्हीवर चालतं. ही टाकी आहे, इथे तुम्ही पेट्रोल किंवा रॉकेल घालू शकता.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.